तर काल रात्री ज्येष्ठ कॉमेडियन असरानीजी यांचं निधन झालं। ते त्यांनी एक काळ गाजवला होता आणि आजही ज्यांनी त्यांचे मूवी पाहिले ते त्यांना कधीच विसरणार नाही। तर पहा, हे जे सर आहेत ते ज्येष्ठ नागरिक वगैरे आहे किंवा लहान आहे, यांनी त्यांचे पिक्चर पाहिले, त्यांना विचारूया। तर सर, तुम्ही असरानीजींचे किती पिक्चर पाहिले? सर जाधव सर असरानीजी बद्दल बोलणार आहे, तर काय सांगाल त्यांच्या कारकिर्दीबद्दल? सर, स्वर्गीय असरानीजी यांच्याबद्दल जेवढा सांगाल तेवढा कमीच आहे, कारण तो एक हास्य सम्राट होता आणि जगाला त्यांनी हसवला आहे। देशाला तर हसवला, त्याचबरोबर संपूर्ण भारताला हसवला। हसवणे हा ही कला फार कठीण आहे सर, कारण रडवणे कोणालाही येते, पण हसवणे हे जमत नाही। आणि हास्य सम्राट म्हणून त्यांनी आपला अधिराज्य गाजवला आहे आपल्या देशावर। खरोखर एवढा सुंदर असा कलाकार होता, असे कलाकार पुन्हा आपल्या या धर्तीवर येणे शक्य नाही आहे। आणि खरंच काल त्यांचं दुःखद निधन झाला, ज्यांनी सर्वांना हसवलं ते काल सर्वांना रडून गेले। त्याबद्दल त्यांच्या पवित्र आत्म्यास ईश्वरचरणी शांती मिळो एवढी प्रार्थना करतो सर आम्ही या ठिकाणी। खरोखर त्यांनी शोले पिक्चर मध्ये सुंदर असा अभिनय केलेला, एवढा सुंदर अभिनय त्यांनी केला की अंग्रेज के जमाने के जेलर हम अंग्रेज के जमाने के जेलर हम असे सुंदर त्यांनी अभिनय केला आणि डायलॉग पण केला। खरोखर सुंदर असा कलाकार पुन्हा या धर्तीवर जन्मास येणे शक्य नाही आहे। त्यांच्या पुन्हा आत्म्यास शांती मिळो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो सर। धन्यवाद। धन्यवाद सर। कारण माणसाच्या मृत्यू पश्चात त्यांच्याबद्दल लोक काय विचार चर्चा करतात याच्यावरून साहेब बोलतात।